ते विचारत असतात ना, म्हणजे माझा मुलगा हा भाज्या खात नव्हता, आता इथं आल्यापासून सगळे खायला लागलाय असं. फक्त मी सांगते आठवडा पनीर, शेवभाजी असं. ती नॉनव्हेजची त्यांना आठवणच येत नाही. म्हणजे इतकं जेवण छान असतंय. म्हणजे आम्ही सांगितलं होतं त्यांना की तुम्हाला जर आवडत असलं तर महिन्यातून एकदा किंवा आठवड्यात 15 दिवसात घरी डबा सांगू शकताय. तर ती पालक म्हणतात की आम्हाला तिकडल्या आठवणच येत नाही नॉनव्हेजची. कडधान्य सकाळी असतातच ना, कडधान्यामधून भरपूर मिळू शकतो. विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने जेव्हा घराबाहेर राहतात त्यावेळेला जेवण हा फार मोठा प्रश्न असतो. याचसाठी आम्ही प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना घरगुती चव असलेले सात्विक आणि पौष्टिक जेवण मिळावे. सकाळचा 8 वाजता नाश्ता असतो. त्याच्यामध्ये पोहे, शिरा, उपीट, इडली, दलिया हे पदार्थ असतात. बरोबर चहा असतो. दुपारचं जेवण 1 वाजता असतं. त्याच्यामध्ये सगळे कडधान्य असतात. मूग, मटकी, मसूर, चवळी, छोले असतात आणि वटाणा असे 7 दिवसाचे 7 कडधान्य असतात. आणि रविवारी आम्ही वेगळं म्हणून भाकरी आणि पिठलं वगैरे करतो आणि ताक वगैरे देतो त्याच्याकडून. लेक्चरच्या दरम्यान सुस्ती किंवा थकवा येऊ नये यासाठी आम्ही दुग्धजन्य पदार्थ किंवा डाळी, फळे याचा समावेश करतो. आम्ही त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. आणि संध्याकाळी 5 वाजता रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही चहा सोबत बिस्किटे देतो. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी, कोबीची भाजी असते. बुधवारी पनीरची भाजी, एक आठवडा शेवभाजी असते. आणि त्याच्यानंतर वांग्याची भाजी असते, मिक्स भाजी असते. या भाज्या संध्याकाळी जेवणामध्ये असतात. 15 दिवसातून वेगळं काहीतरी म्हणून आम्ही मिसळ पाव किंवा पावभाजी वगैरे असं बिर्याणी वगैरे देतो. चव आणि पौष्टिकता यांचा बॅलन्स कसा साधता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. जेवण चांगले असल्यामुळे झोपही चांगलं लागते आणि मुले दिवसभर फ्रेशही राहतात. गुरुकुलममध्ये आम्ही मानतो की जेवणाचा प्रश्न सुटला की बाकीचे प्रश्न आपोआप सुटतात.